नमस्कार, वर्षा हाऊस ऑफ फूड्स मध्ये आपलं खूप स्वागत आहे। आज आपण गुजरातचा फेमस असा फाफडा कसा बनवायचा ते बघूया। फाफडा करण्यासाठी इथे मी अर्धा कप बेसन पीठ किंवा डाळीचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये घालूया थोडीशी हळद, चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा ओवा। ओवा आपण इथे हातावर थोडासा क्रश करून घालूया। अगदी इथे चिमूटभर मी बेकिंग पावडर घालत आहे। 2 चमचे तेल घालूया मोहन म्हणून। अगदी नॉर्मल असं हे तेल आहे, गरम केलेलं नाहीये। सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित। घातलेलं तेल सगळ्या पिठाला छान व्यवस्थित चोळून घ्यायचंय। हे बघा, हा असा याचा गोळा तयार झाला पाहिजे। एवढं 2 चमचे मोहन आपल्याला पुरेसं आहे। या पिठामध्ये आता अगदी थोडंसं पाणी घालून आपण हे भिजवून घेऊया। इथे मी पाणी चमच्याने घालत आहे, कारण डाळीच्या पिठाला भिजवायला फार कमी पाणी लागतं। डाळीचं पीठ इथे चांगल्या प्रकारे मळून झालेलं आहे। फक्त 4 चमचे पाणी आपण इथे वापरलेलं आहे हे पीठ भिजवताना। आपण पोळ्याची कणिक भिजवताना जसं पीठ मळतो त्यापेक्षा थोडासा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। हे बघा, असं याला हाताने छान एकजीव करायचंय। यावर परत अर्धा चमचा तेल घालून याला थोडंसं मळून घेऊया। आता 5 मिनिटांसाठी याला झाकून ठेवूया। 5 मिनिटांनंतर गोळा पुन्हा सगळा एकसारखा करून घेऊया। याचे आता आपण असे छोटे छोटे गोळे करून घेऊया। असे सगळे आपण इथे गोळे करून घेतलेले आहेत। आता हा एक गोळा घेऊन तो थोडासा लांबट करायचा आहे। फाफडा हा आपल्याला या लाकडी पाटावर घासून घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर लाकडी पोळपाट असेल तर त्यावर पण तुम्ही हा घासू शकता। हा लांबट केलेला गोळा आपल्याला हा समोरच्या बाजूने घासून घ्यायचा आहे। त्यासाठी मी इथे हाताला पण तेल नाही लावलेलं आणि पोळपाटाला पण तेल नाही लावलेलं। असा हलक्या हाताने असा मागच्या बाजूने प्रेस करत हा समोर न्यायचा आहे। त्यानंतर इथे मी एक चाकू घेतलेला आहे। या पाट्यावरून या चाकूच्या साहाय्याने आपल्याला हा फाफडा काढून घ्यायचा आहे। त्यासाठी असा हा सरळ चाकू ठेवून असा अलगदपणे हा काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे इथे आपला फाफडा तयार झालेला आहे। सगळा फाफडा आपला इथे घासून झालेला आहे। याला आपण आता तळून घेऊया। फाफडा तळण्यासाठी गॅसवर इथे एका पॅन मध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे। आपण इथे खोलगट कढई नाही ठेवलेली, असा हा पसरट पॅन ठेवलेला आहे। त्यामुळे आपला फाफडा तळताना फोल्ड नाही होणार, व्यवस्थित एकसारखा तळला जाईल। तेल इथे तापलेलं आहे। खूप अगदी कडकडीत पण आपल्याला तेल नाही तापून घ्यायचंय। त्यामध्ये आता हा फाफडा सोडूया। अलगदपणे याला उलटवूया। हा फाफडा आपल्याला पिवळसर रंगावर तळून घ्यायचा आहे, याला लालसर नाही करायचं। खुसखुशीत असा हा झाला पाहिजे। लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे फाफडे तळून घ्यायचे आहेत। यावरचे बुडबुडे येणं एकदम कमी झालं की आपण हा फाफडा काढून घेऊया।
फाफडा इथे आपला तळून झालेला आहे. आता गॅस बंद करूया. आता तळलेला फाफडा आपण काढून घेऊया. अगदी हलव्यासारखा खुसखुशीत आणि खमंग आपला फाफडा इथे तयार झालेला आहे. एक फाफडा मी तुम्हाला तोडून दाखवते. हा किती खुसखुशीत झाला आहे. इथे बघू शकता. माझी आजची खमंग आणि खुसखुशीत अशा फाफड्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या रेसिपीसह. धन्यवाद.